जटिया बगला दीवाना की रब्बा इसकी बात न करो के ओ मैं क्या डरती है सट विच ओ मरती है अगेंस्ट पार्टनर्स त्यांना सोडून पाच इकडचे कोणी पण येऊ चला सहा आलेले झाले 3 लेडीज 3 जेंट्स चले जब लड़कों के दिलों में तू आग लगा दे बेबी नकली सनक करे तू करे जब देखे हमें झूठी लायर काला काला चश्मा तेरे पे जैसे कर लगे चिचता है तेरे चेहरे पे अपनी लड़की को मार देती हो फिरते हैं मेरे बाल की
आपण 10 मूल्यांमधलं जे मूल्य निवडलेलं होतं स्त्री पुरुष समानता आपल्या, पण सुशिक्षित आणि विचारवंत हे 2 व्याख्या वेगळ्या आहेत. म्हणजे किती जरी आपण शिकलो तरी एक मुलगा झाला हे सांगताना जी काही त्यांची भावना असते, आणि एक मुलगी झाली, आजही या सुशिक्षित समाजामध्ये एक मुलगी झाली ही सांगताना जी भावना असते त्यातल्या फिलिंग्स ज्या असतात त्या खूप वेगळ्या असतात. पण आज मुली कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये हे आपण मोठ्या तोंडाने सांगतोही, पण ज्यावेळेला आपल्या घरामध्ये हे वातावरण असतं की मुली आणि मुलाच्यामध्ये आपण मुलगा याच्यामध्ये भेदभाव करत असतो, ते आपण आता थोडंसं बदलायला पाहिजे. आणि म्हणजे पूर्ण आपली मानसिकता बदलायला पाहिजे, अगदी मनापासून, म्हणजे वरच्या तऱ्हेने. त्यासाठीच एक छोटीशी एकांकिका आहे जी माझ्या मुलीला मी शिकवलेली होती आणि ती खूप सगळ्यांना आवडलेली होती, तीच मी तुम्हाला सादर करणार आहे. एकांकिकेचे नाव आहे होय मी सावित्रीबाई फुले बोलते. ओळखल्यात का मला? होय मी सावित्रीबाई फुले बोलते. बरं वाटलं, खूप बरं वाटलं मला आज. का? अहो का म्हणून काय विचारता? आज या माझ्या लेकी, या सावित्रीच्या लेकी आज खूप शिकल्या, खूप मोठ्या झाल्या, म्हणून आज मला खूप बरं वाटलं. कुणी डॉक्टर झालं, कुणी इंजिनियर झालं, कुणी पायलट झालं, कोणी अधिकारी झालं, अशा एक ना अनेक पदावर माझ्या मुली पोहोचलेल्या आहेत, म्हणून मला आज खूप बरं वाटलं. पण मी आज तुमच्यावर रागावलेली आहे. होय मी सावित्रीबाई फुलेच बोलते. का? अहो का म्हणून काय विचारता? कुऱ्हाडीचा दांडा गोतास का? गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भातच का आवळला जातो यासाठीच का मी स्त्री शिक्षणाचा अट्टहास केला होता. आम्हाला वाटलं होतं की स्त्री शिकली की ती सबला होईल, पण आम्हाला काही माहित होतं की ती सबलाऐवजी अपनाच होईल. म्हणून मुलींनो, शिक्षण हे एक अहिंसक हत्यार आहे आणि ते तुम्ही स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध वापरलेच पाहिजे. मुलाचा अट्टहास करता, पण तोही शेवटी एका मुलीच्याच पोटी जन्माला येतो. मुली नाही राहिल्या तर या जगाचा अंत लवकर होईल. ज्योतिबांनी मला केवळ लिहायला, केवळ वाचायला शिकवलं नाही, तर मला चांगला विचार करायला शिकवलं, मला चांगलं बोलायला शिकवलं, मला माणूस म्हणून जगायला शिकवलं. आणि मुलीनं तुम्ही तसंच करा. तुम्ही खूप शिका, तुम्ही खूप मोठ्या व्हा, तुम्ही अनेक उच्च पदावर जाऊन पोहोचा, पण मुलगी शिकली हो अशी म्हणण्याची वेळ मात्र आणू नका. येते मी. धन्यवाद. आज आपण आनंद घ्यायला पैसा देऊन इथे एकत्र आहोत. लक्षात घ्या, ही सगळी दुर्दैवी गोष्ट आहे. आपण मित्र म्हणून पहिला होतो, आता यासाठी फक्त पैसा हे माध्यम नको, आपली मैत्री टिकावी यासाठी प्रयत्न करावा सगळे. धन्यवाद. आज मी खूप प्रामाणिकपणे अभ्यास केला, पण आयुष्यात पुढे जाऊन कळालं अभ्यास, पुस्तकी ज्ञान फक्त उपयोगी नाही, तर प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचं आहे. माणसं, संस्कार ही महत्वाची आहेत. मला खूप गोष्टी आठवतात. खाडे सरांनी आणि स्वामी मॅडमांनी शिकवलेल्या नोट्स काढायची पद्धत ती मी माझ्या मुलांनाही शिकवली. टिकणे सरांचा प्रमेय, सिद्धता आली नाही की बसणाऱ्या सगळ्या वर्गाला छड्या नसले की मोठ्या विषयात ते पण ग्राउंड मध्ये जाऊन. बनसोडे सरांचं कन्नड टोन मधलं मराठी आणि शिकवणार मात्र इंग्लिश, जे मला समजलंच नाही, पण नंतर आठवलं तर त्यांची पद्धतच बरोबर होती हे समजलं आणि त्यांच्याबद्दलचा खूप रिस्पेक्ट वाढला. वेगळा सरांनी मराठी कधी शिकवलं कळलंच नाही. शेटे सरांचं गणित सर्वांनी आपल्याकडे समजून घेतलं. आरटी चौगले सरांचं विज्ञान think like a god, not like a dog. मार्गोबाई सारखे हात अजूनही आपण विसरत नाही. सर्वांना समजलं मला काय म्हणायचं ते. मुंडे सरांच्या केबिनच्या शेजारचा वर्ग म्हणून असलेला धाक, स्टडी रूमची तर काय मज्जाच वेगळी. अभ्यास कमी आहे आणि वह्या जास्त, पुस्तकं जास्त फिरवली. एकमेकास सहाय्य करू असं म्हणत 10वीचा वर्ग तरी आपण सर्वांनीच निघावा. गेट टुगेदरनी ह्या पुन्हा आठवणी ताज्या झाल्या. सर्वांचे चेहरे खुलले, थोडी एनर्जी वाढली, नवा उत्साह आला. सो थँक यू एव्हरीवन हू इज हिअर टू मेक दिस गोल्डन सिच्युएशन पॉसिबल. थँक्यू. गेट टुगेदर ह्याची संज्ञा कुणाला जर माहीत असेल तर प्लीज सांगा. मी तयार केलेली गेट टुगेदरची जी डेफिनेशन आहे ती मी सांगते. गेट टुगेदर म्हणजे ती त्यावेळी काय करत होती इथपासून ती सध्या काय करते इथपर्यंत सर्व आठवणींच्या उजाळामध्ये गेट टुगेदर.
गेट टुगेदरची कन्सेप्ट आहे ती साधारण जो पिक्चर आहे अंकुश चौधरीचा त्या पिक्चर पासून जास्त उदयाला आहे. आता मला एक किस्सा असा आठवतो की यातल्या बऱ्याचशा मैत्रिणी ज्या आहेत त्या अगदी पहिलीपासून माझ्यासोबत होत्या. सविता असू दे, प्राची, स्नेहल, अगदी मराठी शाळेपासून आमच्यासोबत असायच्या. आपण ज्यावेळी 5वीला एकत्र आलो त्यावेळी शक्तिमान हे त्याला सिरियल असायचं. चव्हाणकर मॅडमांनीच आपल्याला सांगितलं की मी तुमचे वर्ग शिक्षक आहे. तर सगळ्यांनी त्यांच्या समोरच असं त्यांच्या समोर एक्सप्रेशन दिले. पण ते मॅडमांना ते लक्षात आलं पण त्या काहीच बोलल्या नव्हत्या. त्याच्यानंतर आपल्याला 8वीच्या वर्गामध्ये गेल्यानंतर ना शेट्टे सर आपल्याला विज्ञान विषयाला होते. गणित होता आणि आवर पवार वगैरे लास्ट बेंचला बसलेली आणि सिद्धार्थच्या पायातलं चप्पल टाकलं पहिल्या बेंच मधून टिकणे सरांच्या पायात गेले आणि आर्टिझमले सरांनी ती काठी चप्पल ओढली आणि वरती करून दाखवली हे चप्पल कोणाचं आहे. तेव्हा सगळ्या पोरांनी आपल्या आपल्या पायातल्या चपला बघितल्या. सिद्धार्थ एकटाच असा होता की तो काहीच बोलत नव्हता कारण तो सरांच्या दाखवत होता की हे माझं चप्पल आहे म्हटल्यानंतर मला सर काय करतील याची भीती त्याच्या मनात होती. शेवटी सगळ्यांनी सांगितल्यानंतर त्याला सरांनी मारलेलं की चप्पल तुझं आहे पुढच्या ह्याच्यावर कसं गेलं. ही एक आहे. आणि आपल्या 10वीच्या ह्याच्यात लीडर नावं लिहिण्यासाठी होता तो दीपक पाटील जो आपल्यात नाही आहे. अरे आपल्यात आणि तो सगळ्यांची नावं लिहायचा म्हणून त्याच्यावर सगळ्यांचा रोष होता. म्हणून मुलांनी काय मजा केलेली की त्यांच्यात एक घोषणा होती बजरंगी बजरंगी हु हा. त्यावेळेला सगळ्या पोरांनी असं ठरवलं की बजरंगी बजरंगी म्हटल्यानंतर कुणीही हुहा म्हणायचं नाही फक्त दीपकनीच म्हटलं पाहिजे. आणि त्यावेळेला मुंडे सरांची केबिन आपल्या वर्गाला लागून होती. त्यावेळी जोरात कोणतरी ओरडलं बजरंगी बजरंगी. सगळ्या पोरांनी सायलेंट केलं आणि त्याने एकट्यानंच हुहा केलं. त्याचा आवाज ऐकून मुंडे सर आले आणि मुंडे सरांनी इतकं मारलं की मुलांना समाधान वाटलं की आजपर्यंत आपण जो मार खाल्ला त्या एकट्याच त्या सगळ्यांनी एकट्यानंच मार खाल्ला याचं समाधान. ऐकू दे मी चोरून काय बोलते. मला पण तिचा मार केला होता शिट्टे काढलेले सगळे पायावर आठवते काय रेशमा सांगते शांत बसा सगळे कन्नडमध्ये सांगायचे. फक्त मला कन्नड येतं मला समजायचं. मला अनेक अर्पिताचं सांगायचा म्हणजे किस्सा सांगायचा तिचा. आपल्याला सायन्स मध्ये की नाही सायकस वनस्पती आणि त्याच्याबद्दल थोडं टिपायला हे असं होतं. मग तिला मग त्यांना सायकस आपलं वनस्पती होतं त्याच्याबरोबर टिपाल आहे असं लिहिलं. तिला ते सायकल वाचलीच नसणार आहे ती व्यवस्थित. तिनं सायकल आणि तिनं सायकलला 2 पॅन्डल असतात सायकलला एक सीट असते. भरपूर म्हणजे मार्क खाल्ला तिला. पण ते वहीमध्ये काय लिहिले किंवा परीक्षेत एक तर सांगणार आहे बाबा पास तर होतं तिथं सांगेपर्यंत मी तर ते अशा शिक्षकाला एवढे पिडायचे. एक सांग फक्त गणित पास झालं तर बास आहे. तो पण विचार सांगायचा थँक्यू त्याला आता हा नाही इथे पण त्याच्यामुळे मी गणितला तर पास व्हायचे एवढं मला माहिती आहे. आणि शाईनाच तर काय बोलायला नको की ती रागीत होती पण माझ्यासाठी काय होती मला माहिती आहे. कारण की बसमध्ये जागा पकडण्यापासून शाळेच्या बेंचपर्यंत आणि वहीमध्ये केलेली कंप्लीट त्याची उत्तरं मी फक्त उतरून काढायची. एवढंच काम करायचं मी. त्यामुळे मला ती आज मला खूप मिस करता येईल. आणि शाळेची सगळी तर चांगलीच होती पण ती तर स्पेशल होती. थँक्यू. 24 नंबर उभा राहा. आगाऊपणा जर केला तर त्याचा चोप काढीन चोप. अजिबात दंगा करायचा नाही कोणी नाहीतर एकेकाचा चोप काढायला पोपाला बोलवून घे. आठवणीच्या याच्यावर मस्त शाळेचं लाईफ आपण खूप छान करतो बस.
मानसी भेटली आय थिंक 6वीला असताना आपण काहीतरी आपल्याला बनसोडे सर नवीन आले होते आणि त्यांच्याकडं इंग्लिश हा विषय होता. होय ना? बनसोडे सर इंग्लिश विषय होता. मी माझा स्वतःचा अनुभव आता जो एक्सपिरियन्स मी घेते तो त्याच्यावरून मला तो जाणवतोय. तेव्हा बनसोडे सरांचं मे बी नवीनच शिक्षक झाले असतील आणि पहिलाच त्यांची अपॉर्च्युनिटी असेल. ते जेव्हा शिकवायचे तेव्हा त्यांचं पुस्तक जर बघितलं तर त्याच्यात भरपूर शब्दांचे मिनिंग्स लिहिलेले असायचे. तेव्हा असं वाटायचं काय हे आमच्या स्टुडंटमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चर्चा व्हायची काय हे सर शिकवतात की मिनिंग सुद्धा लिहून आणतात. पण माझं पण काही इंग्लिश इतकं चांगलं सुपेरियर नाही पण तरी सुद्धा मी इंग्लिश मिडियमला जेव्हा आता शिकवते तेव्हा मला स्वतःला सुद्धा त्या पुस्तकात जेव्हा मिनिंग्स लिहून घ्यावे लागतात तेव्हा मला नेहमी बनसोडे सरांची आठवण येते की तेच मी सुद्धा करते. पण कदाचित त्यांच्या ह्याच्यामुळे एक काम करते. पण हा अनुभव मला अजूनही आठवतो. थँक्यू. पुसण्याची स्टाईल कुणाला आठवते का? आणि खाडे सर कायम काठी घेतल्याशिवाय कधीच वर्गात येत नव्हते. आम्ही तर एकदा काय केलेलं आहे का नागपूर एक अनुभव असा होता की ज्यानं उत्तर दिलंय त्याने